विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या प्रत्येक पक्षामध्ये इनकमिंग आउटगोइंग वाढलेला आहे। अशातच शिवसेनेचे शिंदे गटातले दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे यांच्या पक्षात जाऊन मशाल हाती घेतलेली आहे। आपल्यासोबत कुणाल सरमळकर आहे, बँड्राचे विधान सभा प्रमुख आहे। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। विभाग प्रमुख आहात तुम्ही बँड्राचे, बरीचशी चर्चा रंगते तुमच्या बाबतही। आपण पाहिलं की दीपेश म्हात्रे यांनी देखील मशाल हाती घेतली, त्यांचा पक्षप्रवेश देखील झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये। तुमचाही असा काही विचार आहे का? बघा, ती लोक तर माझ्या मागे गणेश चतुर्थीपासून मागे लागलेत, पण माझा मुख्यमंत्री साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे। बांद्रा विधानसभेमध्ये धनुष्यबाणच लढणार आणि धनुष्यबाणच जिंकून येणार। बाळासाहेबांचं राहतं घर आहे तिथे, तो आपला मुळात बालेकिल्ला आहे आणि ज्याच्या मार्फत दीपेश म्हात्रेचा प्रवेश झाला त्यावरून सरदेसाईचा पराभव आम्ही चांगल्या मोठ्या संख्येने करू, त्याला बांद्रा विधानसभेमध्ये पुरून उरू। नाही, पण तुम्हाला काही सांगण्यात आलंय का? कारण महायुतीची जागा महायुतीच लढवेल असा एक फॉर्म्युला ठरल्याची सुद्धा माहिती आहे। त्यामुळे जर जिशान सिद्दीकीला त्या ठिकाणाहून तिकीट मिळालं किंवा मिळेल असं तुम्हाला वाटतं का? आणि जर मिळालं तर मग पुढची भूमिका तुमची काय असेल? मुख्यमंत्री आपले सीएम साहेब मुख्यमंत्री आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब बांद्रा विधानसभेची सीट घेऊन खूप पॉझिटिव्ह आहेत आणि ती सीट आपल्या शिंदे गटा साहेबांनाच लागणार। पण मग तुम्ही सुद्धा ठाकरे गटामध्ये जाण्याचा काही विचार करताय? तुम्हाला ऑफर येतात त्या ठिकाणाहून, तुम्ही म्हणताय? आतापर्यंत नाही काही भेट मागे लागलेत ते भेटण्यासाठी मागे लागले आहेत, काही असं काही विचार नाही। पण भविष्यामध्ये विचार केला जाईल असं वाटतं? अजून नाही। तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांकडे श्रीकांत शिंदे यांच्याकडे आपली जी भूमिका आहे, मातोश्रीच्या अंगणामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने लढा दिला ते वारंवार सांगण्यात आलं, या लढ्याला यश मिळेल, न्याय मिळेल असं वाटतं? हो, 100% न्याय मिळेल। मुख्यमंत्री साहेब प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचा जपून असतात आणि त्यांना प्रत्येकाचे कोण किती काम करतोय ते सगळं चांगला अनुभव आहे त्यांना। जिशान सिद्दीकी योग्य उमेदवार वाटतो महायुतीचा बँड्रा विधानसभेमधून तुम्हाला? ते पक्षाचे वरिष्ठ ठरवतील कोण योग्य आहे आणि कोण योग्य नाही, कोण काम करतोय आणि कोण नुसतं असं आहे। मुळात काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेला ना, ते पक्ष विचार करतील त्याचा काय। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।